आता आपण बरं का ह्याच्यामध्ये जंगलामध्ये निघालेलो आहोत. आता यांनी जे स्पंज तयार केलं जे 15 कोटी लिटर पाणी जमिनीमध्ये साठलं. कारण जेवढी झाडं वर आहेत तेवढीच झाडं खाली आहेत. बरोबर. त्यांनी भोकं पाडलेली आहेत. हो. या झाडांनी प्रचंड खडकांमध्ये भोकं पाडलेली आहेत. मला जर ती भोकं पाडायला किती वर्ष लागली असती आणि बोरिंग करावं लागलं असतं. त्याच्यापेक्षा या झाडांनी या मुळांनी खोल जाऊन भोकं पाडलेली आहेत. आणि त्यातली 15% मुळं काय होतात की दरवर्षी मरतात. मग त्याचं ते भुसभुशीत हे पण असं पाईप्स तयार होतात. म्हणजे या जंगलाचा एक स्पंज तयार झालेला आहे. आणि या स्पंजमध्ये जवळजवळ हे असतं 15 कोटी लिटर पाणी असतं. आता या विहिरीला हे जे पाणी आहे हे कायम असतं बरं का. इथे हे म्हणजे 12ही महिने पाणी असलेलं ही जागा आहे. ही आता बरं का याच्यामधलं काय होतं की माझं जेव्हा आम्ही इथे आलो त्यावेळेला माझं काय स्वप्न होतं की या विहिरीमध्ये मे महिन्यामध्ये सुद्धा उडी मारता आली पाहिजे. काय हां. आणि एवढंच नाही तर या ह्याच्यामधल्या सगळ्या विहिरींमध्ये मला डुंबता आलं पाहिजे. कारण आम्ही लहानपणी पोहायला शिकलो ते या विहिरींमध्येच शिकलो ना. उड्या मारायला पण इथंच शिकलो. मग तिथे आम्हाला ते मारता आल्या पाहिजेत एवढं आमचं स्वप्न होतं. ते स्वप्न आता इथे आम्ही स्पंज तयार केल्यामुळे या मुळ्यांमधून येणारं जे पाणी आहे ते इथे सगळ्या झाडांना बसलेलं आहे. अतिशय शुद्ध पाणी इथे या विहिरींमध्ये येतं. हे आता एक्सेस पाणी आहे. सर आपण आता कुठे आलेलो आहोत? आता आपण त्या विहिरीपाशी आलोत आणि विहिरीच्या कडेला जे सबंध घनदाट अशी वनशेती आहे. ही अति घनदाट वनशेती म्हणतात त्याला. हाय डेन्सिटी ॲग्रो फॉरेस्ट्री असं नाव आहे. आता ह्याला 30 वर्ष झालेली आहेत. अनेक वेळेला हे कापून आम्ही वापरलेलं लाकूड वापरलेलं आहे. आणि सतत बांबू आहे त्याच्यामध्ये अनेक प्रकारची झाडं आहेत. याचा पालापाचोळा इथे पडून एक साधारणपणे 1 फुटाचा असा अत्यंत खताचा थर आपोआप तयार झालेला आहे. नैसर्गिक रीतीने तयार झालेलं डिकम्पोज्ड ऑर्गॅनिक मॅटर आहे. हे अत्यंत मौल्यवान असं खत आहे. नुसतं खत नाही तर विरजण आहे. याच्यातली तुम्ही चमचाभर तुमच्या मातीमध्ये टाकली ती माती सुधारून जाईल असं म्हणून आम्ही ते सध्या विरजण म्हणून लोक घेऊन जात आहेत. आमच्याकडून विकत घेऊन जात आहेत. आत्ता मोठमोठ्या कंपन्या त्यांच्या खतांमध्ये मिसळण्यासाठी हे घेऊन जात आहेत. रॉ मटेरियल म्हणून खत हे म्हणून विरजण म्हणून घेऊन जात आहेत. इतकं त्याला हे आलं. कारण ह्यांनी काय केलं या झाडांनी काय केलं की खोल मुळं खडकांमध्ये नेली. त्या खडकांमधली जी मायक्रोन्यूट्रियंट्स आहेत किंवा जी काही हे आहेत द्रव्य आहेत अन्नद्रव्य ती खेचून वर आणली. म्हणजे पंप आहे हे काय केलं अन्नद्रव्य खेचून घेणारे पंप्स आम्ही लावलेले आहेत. आणि जवळ लावल्यामुळे काय झालं एकमेकाच्या कॉम्पिटिशनने मियावाकीचं म्हणतो ना जवळ लावा. आता झाडं किती जवळ आहेत तर ही झाडं एकमेकांच्या कॉम्पिटिशननी वर पण गेली सूर्यप्रकाशासाठी आणि पाण्याच्या शोधात ते खोल पण गेली. आणि त्यातली काय होतं की ते खडक फोडतात. खालचा खडक जो असतो तो फोडतात आणि त्यातलं जे काही मुळं जी असतात ती दरवर्षी मरत असतात. नैसर्गिकरित्याने मरतात. तर त्यांनी तिथे एक पोकळी निर्माण होते. आणि तसं मग ह्या अख्ख्या एरियाचं आमचा जो हा अख्खा जो वॉटरशेड आहे ज्याला पाणलोट क्षेत्र म्हणतात ह्याचं एका मोठ्या महाप्रचंड अशा स्पंजमध्ये रूपांतर झालं आहे. त्याच्यामुळे जेवढा पाऊस पडला हा सगळा बाहेर एक थेंबही गेलेला नाही किंवा मातीचा कणही त्याच्यातनं वाहून गेला नाही. कारण त्याच्यावर मातीवर पाऊसच पडत नाही. पाऊस पडतो वरनं पाऊस पडतो तो एखाद्या बॉम्बसारखा पडतो. थेंब असतो तो झेलला गेला पाहिजे. झेलला कुठं जाईल पानांवर पहिल्यांदा झेलला जातो. दुसऱ्या पानांवर पडतो. तिसऱ्या पानावर त्याची जी सबंध ऊर्जा आहे ही डेसिपेट होते. म्हणजे एनर्जी डेसिपेशन होतं. आणि तो जो हे आहे तो सावकाश येऊन खाली जमिनीवर विसावतो. तो थेंब असतो तो.
आणि तो इथं संबंध स्पॉन्ज असल्यामुळे त्याच्यामध्ये ॲब्झॉर्ब होतो आणि तो समजा पळायला लागलं झाड उतारावर, ते काय होतं, चालायला लागतं. ते झाड आपलं पाणी जे आहे ते चालायला लागतं. चालायला लागलेलं पाणी रांगायला लागतं, रांगायला लागलेलं थांबतं, थांबलेलं पाणी जमिनीमध्ये मुरतं. जमिनीमध्ये ह्या झाडांनी जेवढी खोल मुळं गेलेली आहेत तिथपर्यंत पाणी जाऊन पोचतं. आणि अशा रीतीने काय होतं की ज्या वेळेला पाऊस जास्त पडलेला असतो हा सगळा आम्ही ॲब्झॉर्ब करून घेतो, साठवून ठेवतो. कशामध्ये? जमिनीमध्ये. खरी आमची वॉटर बँक कुठे आहे? या जमिनीमध्ये. आणि माझं एक स्वप्न असं होतं की लहानपणी मी फिरत असताना मातीचा वास यायचा, मृदगंध. तो मृदगंध मला आयुष्यभर घेता आला पाहिजे. तुम्ही आता माती घेऊन पहा आणि याचा वास घेऊन घ्या. कुठलीही माती इथली उकरा आणि याचा वास घेऊन बघा. अगदी नैसर्गिक मस्त. हा जो मातीचा वास आहे हा मृदगंध आहे आणि हा बॅक्टेरियानी निर्माण केलेला सुगंध. ह्याचं अत्तर करतात. ह्याचे मट्टी का अत्तर कनौजमध्ये मिळतं. म्हणजे सर आता आपण इकडे जे आलेलो आहेत म्हणजे एक प्रकारचं तुम्ही हे उभारलेलं मियावाकी जंगल. आम्ही अगदी मियावाकीचं फारच आणखीन सायंटिफिक असतं. तुम्ही उभारलेलं मियावाकी प्रकाराचं जंगल आपण अति दाट असं वनशेतीच म्हणा त्याला, उगाच वनशेती म्हणा. आम्हाला त्याच्यामध्ये लाकूड मिळालं पाहिजे, चारा मिळाला पाहिजे, सगळ्या अनेक गोष्टी याच्यामध्ये. तुम्ही आता आपण ज्या ठिकाणी आलेलो आहोत इथे म्हणजे मियावाकी थोडी पद्धत वापरून अति दाट पद्धतीने लावणं वनशेती तुम्ही उभारली, जिथून तुम्हाला सगळे डे टू डे तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजेत ते मिळायला पाहिजेत. फ्युएल म्हणजे आम्हाला जळण पाहिजे, जळण मिळतं, चारा मिळतो, लाकडं मिळतात. आम्हाला जी घरं बांधायची जातात ना, ते 30 लोकांची घरं बांधायची आहेत, त्याच्यासाठी भरपूर लाकूड आहे. त्यांचं फर्निचर आहे, ते पण आम्हाला फर्निचर सहित वेल फर्निश्ड घरं बांधायची आहेत, त्यासाठी लाकूड आहे की नाही. याला ट्रीटमेंट द्यायची आहे. बांबू आहे, बांबूचं फर्निचर आम्हाला करता येईल, पाहिजे ते करता येईल. आणि म्हणजे थोडक्यामध्ये मियावाकी जंगल आणि इथून जे पालापाचोळ्यातून जे खाली पडलेल्या जे काही ते विरजण, ते खताचं विरजण. याचा अर्थ ही एक प्रकारची सॉइल बँक झाली. आणि आपण फिरतो आहे ते ही एक प्रकारची सॉइल बँक, परमनंट सॉइल बँक आहे ही. अच्छा, परमनंट सॉइल बँक आणि मियावाकी जंगल म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही ते थोडं उभारलं. आता प्रत्येक कुटुंबाला ह्याच्यामधला एक प्लॉट मिळणार आहे. ह्याच्यामधला सुद्धा 8 गुंठ्याचा प्लॉट इथे मिळणार आहे त्याला. ह्याच्यामध्ये मग त्यांनी जंगल हे ट्री हाऊसेस बांधावीत, हॅमॉक्स बांधावीत, झोके बांधावेत, त्याच्यानंतर कॅम्पिंग साईट करावी तयार पर्यटकांसाठी. याच्यासाठी हा उद्योग केलेला आहे. इथे काय होतं बरं का, मला या झाडांनी काय शिकवलं तर एकदा काय झालं की 3 वर्ष लागोपाठ पाऊस पडला नाही बरं का. तर ही सगळी वनशेती पूर्णपणे जळाली, वटली बरं का, पूर्णपणे एकूण एक झाडं वटली. हे बघा इथं तुम्हाला दिसत आहेत. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, या प्रत्येक झाडाच्या मधून वटलेलं झाड आहे, त्याच्या भोवती हे झाडं वाढलेली आहेत. ही दिसतात ना मोठी मोठी झाडं, त्याच्यामध्ये वटलेली झाडं आहेत आत. त्याच्या सेंटरला वटलेलं झाड आहे. आपल्याला असं वाटतं की झाड, म्हणून आम्ही कापायला सुरुवात केलेली होती. पण कापताना मला तिथे हिरवं दिसलं. अरे म्हटलं हे झाड काही मरायला तयार नाही आहे. मग तसंच सोडून दिलं. वॉटर बँक झाली. प्रत्येक वटलेल्या झाडाला पालवी फुटली. ते झाड वाढलं, त्याच्या साली वाढायला लागल्या, त्याच्या भोवती ते कव्हर झालं. तुम्हाला असं दिसेल की प्रत्येक झाडांच्या भोवती, वटलेल्या झाडाभोवती हे झाड वाढलेलं आहे. आपण ते कापलं तर मध्ये आपल्याला वटलेलं झाड दिसेल. तुम्ही जे म्हणताय की झाडं दे रिफ्यूज टू डाय, ते मरण्यासाठी ते नकार देतात आणि त्यांच्याकडून आपण चिवटपणा शिकलो पाहिजे.
थँक्यू. ते म्हणजे अशा किती हे असते, जीवनेच्छा त्यांची किती चिवट असते हे दिसतं. आता हे झाड खाली पडलेलं आहे, ह्या झाडातनं लगेच इथे हे आलं की नाही, त्याला सूर्यप्रकाशाकडे हे लगेच त्याला फुटलं ना. इथे बघा, इथे लगेच समोर इथं फुटलेलं आहे. हे बघा, हे आडवं झाड पडलेलं आहे, इथे लगेच हे पडलं. हां, ते तिथं सुद्धा ते झाड पडलेलं आहे. तिथं तुम्ही कुठलंही झाड बरं का, वाकलेलं झाड आहे ना, त्याच्यामधून लगेचच सूर्यप्रकाशाकडे जाणारी हे होत. जंगल असं वाढतं. आम्ही आता आपण जे आलेलो आहोत, एका शेल्टर बँकेमध्ये आलेलो आहोत की आपल्याला एक वसाहत बांधायची आहे, त्याच्यामध्ये घरं बांधायची आहेत आणि ही सगळी इको फ्रेंडली अशी घरं बांधायची आहेत. इको फ्रेंडली घरं बांधायला सोलापूर जिल्ह्यामध्ये जंगल कुठून आणायचं? मग जंगल आम्ही चंद्रपूरहून सागवान आणायचं का? तसं नाही, ते इथल्या इथे आपण उगवू शकतो. आणि हे इथे आम्ही अतिदाट पद्धतीने लागवड केलेली आहे. आता इथे बांबूची बेटं आहेत. ही बांबूची बेटं एका कुटुंबाला आम्ही ह्याच्यामधले 8 गुंठे देणार आहोत. मग त्याच्यातलं जे लाकूड आहे ते त्यांनी काढायचं, कापायचं आणि सगळ्यांनी मिळून ते घर बांधायचं. त्याचं घर किती चौरस फुटाचं घर बांधता येतं. आता या एका ह्याच्यातूनच खरं तर अगदी 10-10 हजार चौरस फुटाची आपल्याला डोम्स आणि हे बांधता येतील. त्यातलं फर्निचर पण बांधता येईल. आता इथे बघा, ते हे वाकडा आलेला बांबू आहे ना, याचं उत्तम फर्निचर होतं तयार. म्हणजे वळवलेल्या बांबूचं आणि ह्याचं नैसर्गिक रीतीने फर्निचर तुम्हाला तयार करता येत. आणि तुमच्या हाताला तुमचा मोकळा वेळ जो आहे त्याच्यामध्ये तुम्ही सुतारकाम, बांबूकाम आणि हे तयार करा. या लाकडाला ट्रीटमेंट दिली तर हे लाकूड प्रचंड टिकतं, काही होत नाही आणि आपल्याला सतत लाकूड मिळत राहणार. हे बघा, इथं कापलं आहे तर सतत उगवत आलेलं आहे. इथे लाकूड आणि बांबू हा इथे सतत सोर्स आहेच आहे. आणि त्याच्याचबरोबर तुम्ही जर आता खाली बघितलं, माती बघा किती सुपीक झालेली आहे. ह्याच्यामध्ये चालत असताना एखाद्या स्पंजमधनं चालल्यासारखं वाटतं ना. खाली ही जी माती आहे याच्यामध्ये पाणी बिणी सगळं आपोआप खाली सोसलं गेलेलं आहे आणि अतिशय सुपीक माती तयार झालेली आहे. ही माती मात्र पुन्हा विकली जाते. आता ह्याच्यावर आम्ही काय करतो, आणखीन एक काय करतो की जीवामृत, आमच्या गोशाळेमधून जीवामृत तयार होतं. ते जीवामृत आता आपण पाहणार आहोत आणि त्या जीवामृतसुद्धा ह्याच्यावर फवारून टाकलेलं असतं आणि ते काढून आता जे खत तयार होतं हे अत्यंत मौल्यवान आहे, कुठेही मिळत नाही. पुण्याला ह्याची 100 रुपये किलो किंमत आहे. तुम्ही जर मॉलमध्ये दुकानामध्ये गेलात ना, या बागांचं साहित्य मिळतं त्या ठिकाणी मध्य प्रदेशमधल्या जंगलामधून सॉईल हे आणलेली असते आणि ते खत आणलेलं असतं. ते विरजण म्हणून उपयोगी पडतं. हे तसं विरजण आहे आणि एका गावाला असं खरं तर 300 एकरामध्ये वनशेती जर केली तर त्या गावाला कुठल्याही फर्निचरसाठी, घर बांधणीसाठी लाकूड, लोखंड हे काही आणायची गरज नाही. ह्याला कार्बन क्रेडिट मटेरियल म्हणतात. म्हणजे हे लोखंड तयार होत असताना कार्बन डायऑक्साईड तयार होतो, बांबू तयार होत असताना ऑक्सिजन तयार होतं. म्हणजे कार्बन डायऑक्साईड ॲब्झॉर्ब होतो, म्हणजे कार्बन क्रेडिट होतं. तर ते कार्बन डेबिट मटेरियल आहे, हे सगळं कार्बन क्रेडिट मटेरियल आहे. त्याच्यामुळे हे जे घरं बांधली जातील ही सगळी घरं काय असतील, कार्बन क्रेडिट असतील. आणि शिवाय ही जी जागा आहे ही जागा त्या घरातल्या लोकांना वनभोजनासाठी, पिकनिकसाठी, नंतर ट्री हाऊसेस बांधण्यासाठी इथं आपोआपच उपयोगी. हे नुसती तुम्ही एकत्र केलं की त्याची एक शेड तयार होते. ठीक आहे. म्हणजे आता आपण या क्षणी इथे जे आलेलो आहोत, म्हणजे एक आपण सॉइल बँक पाहिली. शिवाय इकडे ही आहे शेल्टर बँक, शेल्टर कंपोनंट बँक. आणि मग आता तुम्ही मगाशी म्हणालात की ह्या सगळ्या जे खाली आपल्याला दिसतंय याचा वापर तुम्ही जीवामृत मध्ये करता, घन जीवामृत मध्ये करता. तर जरा तुम्ही ते दाखवाल का आम्हाला? हो हो हो. हे याच्यावर आपले द्रव जीवामृत आम्ही फवारतो, ते दाखवतो तुम्हाला. इथे जी कुटुंब येणार आहेत
त्यांना ऑर्गॅनिक फूड म्हणजे सेंद्रिय अन्न मिळालं पाहिजे, अन्नपदार्थ मिळाले पाहिजेत, हां प्युअर मिळाले पाहिजेत. त्याच्यासाठी काय करायला पाहिजे की खतं तयार व्हायला पाहिजेत. एक खताचं तुम्हाला मी दाखवलं की वनशेतीमध्ये तळात जमा झालेलं खत आहे. दुसरं खत आमच्याकडे कोणतं आहे, आमची जी गोशाळा आहे ही सगळी देशी गाईंची गोशाळा आहे. त्याच्यामध्ये 16 जनावर आहेत. त्यांचं मलमूत्र, त्यांचं शेण, त्याचं गोमूत्र, तिथल्या मिळणारं गोमूत्र हे सगळं आम्ही रोज गोळा करतो. रोज आमच्याकडे साधारणपणे 1000 लिटर एवढं हे तयार होतं. आणि त्याच्यामध्ये आम्ही काय काय मिसळतो, त्याच्यामध्ये डाळीचं पीठ, गूळ हे सगळं मिसळतो आणि ह्याचं थोडंसं विरजण पण अर्धा किलो या एका पिंपामध्ये टाकतो 200 लिटरला. आणि 200 लिटर हे जे आत्ता द्रव जीवामृत तयार होतं हे 8 दिवसामध्ये हे सगळं फर्मेंट होतं. आता ह्याच्यावर काय माशा बिशा काही बसत नाहीत, घाण नाही आहे, काय नाही आहे. हे अतिशय सुंदर. हे जर दिलं गेलं तर हे पण रोगराई पण येत नाही. हे जर आपण फिल्टर केलं आणि त्याचा फवारा मारला तरी चालतो, याच्यावर फवारा मारला तरी देखील चालतो आपल्याला. तर असा हे जीवामृताचा हे इथे द्रवजीवामृत तयार होतं. आणि हे द्रवजीवामृत आम्ही त्या पालापाचोळ्यावर जेव्हा टाकतो, खालच्या खतावर टाकतो, त्याच्यामध्ये घनजीवामृत तयार होतं. अच्छा, म्हणजे हे आता जे काय आहे ते घनजीवामृत. आणि त्या घनजीवामृत म्हणून बरं का ते अतिशय मौल्यवान असं खत म्हणून ते विकलं जातं. आत्ता 2 इंजिनियर्स इथे सोलापूरचे 2 इंजिनियर्स आहेत, ते पुढे आलेले आहेत. ग्रीन कॉलर जॉब्स, त्यांना आम्ही हा ग्रीन कॉलर जॉब दिलेला आहे की या खताचं रूपांतर तुम्ही करा आणि घरोघरी सॅम्पल्स आपल्या 2 किलोच्या 1 किलोच्या पिशव्या करून विका. मी तुम्हाला त्या पिशव्या दाखवणार. तर त्याच्यामधून ग्रीन कॉलर जॉब मिळालेला आहे. एका आपल्या खेडेगावामध्ये तर 300 एकरामध्ये जी अशी वनशेती असेल तर तिथे पुन्हा रासायनिक खताचा एक कणही त्या गावाला विकत घ्यावा लागणार नाही. आणि त्या 300 एकरामध्ये जवळजवळ 300 कुटुंबांना हा ग्रीन कॉलर जॉब आहे. खताची फॅक्टरी, नैसर्गिक खताची फॅक्टरी करणं. आता आपण जे उभे आहोत एका ग्रीन एनर्जी बँकेपाशी आपण उभे आहोत. ग्रीन एनर्जी बँक ह्याचा अर्थ आम्ही इथे बैल शक्ती वापरून त्याची ऊर्जा अनेक कामासाठी वापरतो. तर तो जो आहे बुलक गिअर आहे तो आत आहे आणि त्याच्या भोवती एक असा डोम आहे. त्या डोमचं मल्टीपर्पज डोम आहे. तो त्या बैलांना सावली पण देतो आणि तो स्टुडिओ पण आहे. फिल्म स्टुडिओ करायचा आहे त्याचा. तर त्याच्यासाठी म्हणून सुद्धा त्या बिल्डिंगचा उपयोग आहे. आणि त्याच्या भोवती सगळी स्क्रॅप बँक आहे. आम्ही जमा केलेलं सगळं स्क्रॅप आहे ते जमा झालेलं आहे. त्याच्या स्क्रॅपचं आम्ही करतो काय, तर त्याचं ग्रीन मीडिया सेंटरला त्याचा उपयोग आहे. आता इथे एक जुनी गाडी पडलेली आहे बघा. ही जुनी गाडी आहे. ह्याच्यासाठी आम्ही काय केलेलं होतं, तर एक मॉक इंजिन, स्टीम इंजिन तयार केलं होतं याच्यामध्ये शूटिंग झालेलं आहे का सिनेमाचं. याच्यामध्ये हात मारामारी वगैरे करून दाखवलेली. म्हणजे एक स्टीम इंजिन चालल्यासारखं असं स्टीम इंजिन जुन्या स्क्रॅपमधनं आम्ही जमा केलेलं. तुम्ही इकडनं पाहिलं तर तुम्हाला ते जुन्या इंजिनचं हे होईल. तर हे इथे काय केलं, हा स्टुडिओ लो कॉस्ट स्टुडिओ कसा करायचा. आणि ह्याच्यावर वेली चढवल्या की बाहेरून झाड दिसेल. ते म्हणजे एअर कंडिशन नैसर्गिक रीतीने वातानुकूलित असा स्टुडिओ इथे तयार होतो. आणि तसेच ती एनर्जी बँक पण आहे. म्हणजे इथल्या इथे येणारी जी लोक आहेत त्यांना समजा दळून घ्यायचं असेल तर आपल्या बागेतला चारा इथे आणून द्यायचा आणि आपलं दळून घ्यायचं, तेल काढून घ्यायचं, रस काढून घ्यायचा, हे सगळं त्यांना मिळेल. म्हणजे ह्याच्यावर चालणारी लॉन्ड्री असेल
म्हणजे या बैलांच्या शक्तीवर बैलच कपडे धुतील, बैलच लाकडं कापतील, बैलच रंधा मारतील आणि बैलच वर्कशॉप चालवतील. हां सर, जी तिकडे पोती दिसत आहे हां त्यामध्ये हां काय आहे? पोत्यांमध्ये इथे जे पडलेलं मगाशी आपण जे पाहिलं तर जे खालचं आहे ते फक्त खोऱ्याने काढलं आणि त्याच्यामध्ये पोती भरलेली आहेत. त्याच्यामध्ये काय आहे की सबंध ही सुपीक खालची सुपीक माती, विरजण माती ज्याला म्हणतो आम्ही, ते आणि खत असं सगळं भरलेलं आहे आणि ती पोती विकली जात आहेत आणि मग ट्रक्स येतात, ते घेतात आणि घेऊन जातात. हे आमचं सुरुवातीचं कम्प्युटर सेंटर आहे. कम्प्युटर सेंटर ज्या वेळेला इथे सुपर कॉम्प्युटिंग आणि ह्याचा ॲप्लिकेशन्स कशी करायची याच्यासाठी म्हणून हा डोम बांधला. हा डोम आहे, जिओडेझिक डोम आहे, फेरोक्रिटचा डोम आहे आणि त्याच्या भोवती आणखीन एक डोम बांधून त्याच्यावर वेली चढवल्या. आणि ज्या वेळेला त्यांना सांगितलं की आम्ही नॅचरली हे एअर कंडिशनिंग कसं करतो ह्याच्यावर वेली चढवल्या की जसं एखाद्या भांड्याला आपण ओलं फडकं लावल्यानंतर गार पडतं तसं हा डोम एकदम टेम्परेचर डाऊन झालेलं आणि त्याच्यावर चिमणी ठेवली, त्याच्यातलं गरम हवा बाहेर जाते. म्हणजे आपल्याला एअर कंडिशनिंगसाठी खरं तर अगदी थोडी वीज, एक पंखा स्टार्ट करण्यासाठी फक्त लागते. हा आमचा कम्प्युटर डोम आहे आणि आता आम्ही त्याचं गेस्ट हाऊसमध्ये रूपांतर केलेलं आहे. तर ते आपण आता पाहूयात आतून. आता सध्या त्याच्यामध्ये खत ठेवलेलं आहे. नाहीतर तुम्हाला आम्ही हाच दिला असता ना. या हे बघा, हा डोम आहे. हा इथे संडास बाथरूम केलेला आहे सगळं. अच्छा, म्हणजे तुर्तास इकडे तुम्ही आपली खतं ठेवलेली आहे. पूर्वी ह्याचा वापर कॉम्प्युटर डोम म्हणून व्हायचा आणि गेस्ट हाऊस. ही आमची स्क्रॅप बँक पण आहे. हां, आणि या स्क्रॅप बँकेमध्ये हे वर्कशॉप आहे बरं का. हे वाव, हे किती छान आहे. हां, हा फिरता रंगमंच पण आहे, खूप मस्त बरं का. स्टुडिओ पण आहे, याच्यावर सेट्स लावता येतात, गोल फिरतात. ह्याला ट्रॉली आहे. हां, आणि याला बैल जोडता येतात. तिकडे एक बैल, इकडे एक बैल, असे 8 बैलसुद्धा जोडता येतात. अच्छा, म्हणजे ते जे आहे लाकडी जे दिसतात लोक, हां, ते जू आहे लाकडा, एक बैलाचं. असे बैल जोडता येतात आणि हे चाक फिरायला लागतं. हे मोठं 30 फूट डायमीटरचं चाक आहे बरं का. 30 फूट डायमीटरचा ही मोठी पुली आहे बरं का. ही पुली ॲक्युरेट कशी तयार केलेली इथल्याच लोकांनी, आमच्याच विद्यार्थ्यांनी कसं केली तर ते सुद्धा बघण्यासारखं आहे. हे जुनं आपलं बैलगाडीचं चाक आहे, त्याचं पण गिअर केलेलं आहे. आणि याच्यावरून काय केलेलं आहे, याची एक फेरी झाली की तिथल्या गिअरची 180 फेऱ्या होतात. हां, आणि तिकडे ते मोठंच्या मोठं चाक आहे. ते तुम्हाला आता त्याचे व्हिडिओज वगैरे सगळे उपलब्ध आहेत. तर इथून हा बुलक गिअर पण आहे आणि शिवाय हा स्टुडिओ पण आहे. आता आपण एका शिष्याकडे आपल्या आलेलो आहोत. हां, त्याचं नाव श्रीकांत सुतार, श्रीकांत तम्मा सुतार असं आहे. आणि हा ट्रेनिंग झालेला आहे इथे आमच्याकडे. आणि हे त्यांचं वर्कशॉप आहे. आणि हे जे वर्कशॉप आहे हे प्रोजेक्ट स्कूल आहे. प्रोजेक्ट स्कूल म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांपासून ते बालवैज्ञानिकांपर्यंत. आज जे बालवैज्ञानिक तिथं पाहिले तुम्ही, त्यांचे जे प्रोजेक्ट्स पाहिले, तर इथल्या महाराष्ट्रात आपल्या सोलापूर जिल्ह्यातले सगळे लोक इथे संशोधन काही करायचं असेल तर ते इथे येतात. आणि त्याला गाईड करायला हा आमचा श्रीकांत सुतार त्यांचा गाईड आहे, त्यांचा तो प्रोफेसर आहे. आणि मग स्क्रॅपमधून ह्याच्यामधून सगळं डोकं कसं लावायचं, डोकं कसं चढवायचं, हे करायचं, याचं ते काम करतात.
जिओडेसिक डोम्स करायचे असतील, काही काय वाटेल ते संशोधन इथे करून मिळेल. म्हणजे असं इथे याची प्रसिद्धी आहे. आणि जे काम दुसरीकडे सहज होतं ते काम आम्ही काय इथे ते करत नाहीत. जे दुसरीकडे काही होणार नाही अशी कामं इथे घेऊन या. आणि त्यासाठी एक फॅब्रिकेशन वर्कशॉप, त्याला आम्ही आता ते आधुनिक रीतीने कम्प्युटर्सनी पण जोडलं जाणार आहे. त्याच्यामुळे त्याला हे नाव पडलेलं आहे. आणि ते सायन्स अँड टेक्नॉलॉजी कम्युनिकेशनसाठी अतिशय उपयोगी आहे. म्हणजे ते करण्यासाठी म्हणजे त्याच्यातून आमचा संवाद, या वर्कशॉपमधनं संवाद सुरू झाला. जो मगाशी सांगितलं मी तुम्हाला की माझा संवाद लोकांशी कुठं सुरू झाला, याच्यातनं सुरू झाला. आणि ते करत असताना अनेक विद्यार्थी तयार झाले. त्यातला हा एक विद्यार्थी. त्याचं आपण आता आत पाहूयात त्यांचं काम कसं चाललेलं आहे ते. नमस्कार. हां, आतनं घ्या. असू द्या, नाही काय. हे रोड साईड वर्कशॉप असतं ना, तसं हे मल्टीपर्पज वर्कशॉप आहे. हां, मल्टीपर्पज ह्याच्यामध्ये अनेक संशोधनं होऊन गेलेली आहेत आधी. म्हणजे ट्रॅक्टर्सचं हे तयार झालेलं असतं, सगळं रिपेअर्स वगैरे होतात, सगळं होतं इथे. म्हणजे इथला इथे काही प्रश्न पडलेले असतात लोकांना इंजिनिअरिंगमधले, हे प्रश्न इथं सोडवले जातात. आणि हा एका मोठ्या ग्रीन इंडस्ट्रियल इस्टेटचा पहिला भाग आहे. त्याचा बंद आवाज येणार. आपण विज्ञान ग्रामाच्या एका हार्टमध्ये आलेलो आहोत. जिथून आमची सुरुवात झाली, विज्ञान ग्रामाला सुरुवात झाली. ते वर्कशॉप म्हणजे अगदी रोड साईड वर्कशॉप आम्ही सुरू केलं. सुरुवातीला धार लावायला वगैरे सुरुवात झाली. त्याच्यानंतर मला आपण जिथे बसलेलो आहोत त्या श्रीकांत सुतार यांचे वडील तम्मा सुतार हे माझे सहकारी झाले. इथं गावात आल्यानंतर ते स्वतः सहकारी झाले आणि मग आमचं वर्कशॉप सुरू झालं. हे सगळं वर्कशॉप प्रचंड वाढवलं आम्ही. त्याच्यातनं जे ट्रेनिंग झालेलं आहे त्या अनेक लोक ट्रेनिंग घेऊन त्यांची स्वतःची वर्कशॉप्स त्यांनी काढली. आता इथे ग्रीन इंडस्ट्रियल इस्टेट, हरित व्यवसायाची आम्ही एक औद्योगिक वसाहत इथे रोड साईडला उभी राहते आहे. विज्ञान याच्यामध्ये महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशनच्या मदतीने उभं राहते आहे. आणि ग्रीन कॉलर जॉब्स तयार होत आहेत. त्यातला पहिला जो पायोनियर म्हणजे त्याला आपण लीडर असेल आणि सगळ्यांना ट्रेनिंग देणारा जो माणूस आहे त्याचं नाव श्रीकांत तम्मा सुतार. तो इथे आता कित्येक वर्ष इथे सगळं काम करतो आहे. अख्खं जे आमचं विज्ञान ग्रामाची जी काही इंजिनिअरिंगची जी कामं आहेत, डोम्सची असतील, आपण जो डोम पाहिला मोठा तो डोमसुद्धा यांनीच उभा केलेला आहे. इथे जेवढी कामं चालू असतात याची सगळी जबाबदारी, शेती अवजारं असतील, अवजारांचं हे असेल, नंतर लहान मुलांचे प्रोजेक्ट्सपासून इंजिनिअरिंग कॉलेजच्या, आर्किटेक्चर कॉलेजची सगळे जगप्रसिद्ध झालेले असे अनेक प्रोजेक्ट्स यांनी केलेले आहेत. आता सांग. इथे 10 वर्षापासून मी काम करतो आहे. त्याच्यापूर्वी आमचे वडील पण करायचे काकांबरोबर. आणि इथे इंजिनिअरिंग कॉलेजची मुलं येतात, तसेच प्राथमिक शाळेची पण मुलं प्रयोग करण्यासाठी येतात. आणि त्यांना ते प्रयोगामध्ये जी काय टेक्निकली मदत लागते ती पूर्ण त्यांना माझ्याकडून मिळते. मग इथे फोटोट्रॉनचे जे डोम आहेत तेही माझ्या ट्रेनिंगखालीच झालेले आहेत. तसेच बाकीचेही भरपूर विद्यार्थी टेक्निकल एज्युकेशनसाठी इथे येतात आणि त्यांना आम्ही सपोर्ट करतो. नंतर ते कारखान्यात वगैरे जाऊन बाहेर काम करतात.
आणि शेतीशी संबंधित सर्व प्रकारची अवजारे, उपकरणे आणि त्याच्याशी संशोधन हे आमचं कंटिन्युअसली इथे चालू असतं. हां, आता हा जो पार्ट आहे हा आम्ही जमिनीमध्ये घुसणाऱ्या फणसाठी आणि खुडकीसाठी तसेच इतर काही अवजारासाठी बनवतो. त्याची थोडीशी हे ट्रायल मी दाखवतो. हा नंतर तो मेन जॉबला नंतर जोडला जातो हा पार्ट. हे जुन्या ज्या गाड्या असतात ना 4 व्हीलर, त्याच्या पाट्यापासून हा गॅस कटरने कापून तयार केलेला असतो आणि याचं हार्डनिंग अगदी चांगल्या प्रकारचं असतं, त्यामुळे याची झीज फास्ट होत नाही. 2 वर्षांपूर्वी आम्ही इथे विज्ञान जत्रा भरवली होती पाण्याबद्दलची विज्ञान जत्रा, जलसाक्षरता, H2O 21st सेंचुरी फ्रॉम द फिजिक्स टू द पॉलिटिक्स ऑफ वॉटर. पाण्याची अणुरचनेपासून ते जागतिक राजकारणापर्यंत पाणी कुठपर्यंत, पाण्याचे सगळे पैलू दाखवणारी एक विज्ञान जत्रा इथं भरवली होती. त्याच्यामध्ये हे सगळे विद्यार्थी इथल्या शाळांचे, प्राथमिक शाळांचे विद्यार्थी, पैगंबर सरांचे विद्यार्थी त्यांनी लीड घेतलेला आणि त्यांनी खपून हे सगळी विज्ञान जत्रा भरवली. वॉटर बँकेच्या भोवताली सगळी भरवली होती. त्याचा गेट तिकडे होतं. त्या गेटच्या तिथे एक टॉय शॉप होतं, सायंटिफिक टॉईज वगैरे मिळायची. पण त्याच्या गेटवर जर तिकीट मिळायचं, तिकीट काढून लोक आत यायचे. विज्ञान जत्रा आमची नेहमीच अगदी इन्फोटेनमेंट आणि एज्युटेनमेंट असल्यामुळे आसपासच्या लोकांना आणि सगळ्यांना पर्वणी असते. आम्ही जर समजा 10 दिवसासाठी ठेवली तर कधीच ते होत नाही. 1 महिना 2 महिनेसुद्धा चालते. आमची सूर्य जत्रा 70 दिवस चाललेली होती. 70 दिवस ती चालली. सगळ्या एस टीवाल्यांनी वगैरे आम्हाला सांगितलं की पुढे हे पाहिजेत, आमच्या बुक झाल्यात गाड्या, त्याच्यामुळे तुम्ही चालू ठेवा. म्हणजे विज्ञान तंत्रज्ञानाच्या एंटरटेनमेंटमधून किती व्यवसाय उभा राहू शकतो त्याचं हे आहे. तर त्या विद्यार्थ्यांनी हे सुरू केलेलं होतं. तर त्या ह्याच्यामध्ये तिथे एक तिकिटाबरोबर 4 दगडं मिळायची. 4 दगडं आम्ही ठेवलेली असायची आणि ती दगडं काय त्यांना सांगितलेलं असायचं की पहिल्या स्टॉलला तुम्हाला शैतानाला दगड मारायचा आहे आणि शैतानाला ठार मारायचं आहे. शैतान कोण आहे? इथे आल्यानंतर मग लोक हातातले दगडं घेऊन असे तयार असायची. इथे समजा एक 25-30 जणांचा गट आला तर ते हातात दगडं असायची. तुम्हाला शैतानाचा दगड हे माहिती आहे ना, मक्का टू मदिना जाताना मध्ये शैतानाचं हे आहे, एक स्तंभ आहे. तिथे सगळे हजला जाणारी माणसं असतात, ती शैतानाला दगडं मारतात. त्याच्या तिथे भरपूर वेळेला दंगे होतात आणि हे होतात, ते आपल्याला माहिती आहे. पण आणि तिथे मध्यपूर्वेमध्ये अगदी पार पूर्वीपासून एखाद्याला अपराध्याला जर शिक्षा द्यायची झाली तर दगडाने ठेचून मारायचं. म्हणजे त्याला जमिनीमध्ये पुरायचं आणि सगळ्यांनी दगडं मारायची. एका वेळेला वर्षाव करायचा आणि दगडाने ठेचून मारायचं, अशी अमानुष हे अजूनही ती प्रथा चालू आहे शर्यतप्रमाणे. तर इथेसुद्धा आम्ही काय केलं की शैतानाला दगड मारा. मग शैतान कोण आहे? तर पाणी टंचाई निर्माण झालेली आहे, दुष्काळ आहे. दुष्काळाचे याच्यामध्ये कोण जबाबदार आहे? तर अक्षरशः सगळ्यांचं एकमत काय असतं, ऊस बागायतदार नावाचा एक राक्षस त्याला जबाबदार आहे. तुम्हीसुद्धा ते वाचलं असेल. ऊसाला पाणी जास्त लागतं. ऊस अगदी जलपिपासू असं पीक आहे आणि ती जी सगळी खलनायक कोण आहे तर ऊस बागायतदार. सगळे माध्यमं, सगळी शहरातली माणसं, तुम्हीसुद्धा आता आलेले जे लोक आहेत त्यांनासुद्धा असं वाटत असेल की दुष्काळाचं कारण काय तर ऊस बागायतदार. सगळे NGO, सगळे पाणी पंचायत, सगळेजण लोक काय म्हणतात, ऊस बागायतदार जबाबदार आहेत. मग काय करायला पाहिजे? आता विज्ञान ग्रामच आहे, इथं विज्ञान हेच आहे.
मग आपण पहिल्यांदा दगड मारून त्या ऊस बागायतदाराला दगड मारूयात आणि त्या हे करूयात. मग ज्या वेळेला इथे सगळे उभे राहतात आणि दगड मारणार 1 2 3 म्हणणार आणि तो जो हा ऊस बागायतदार आहे, इथं ऊसाचं शेत असायचं त्यावेळेस आणि ऊसाच्या शेतामध्ये तो उभा आहे. आता त्याला दगड मारून त्याचं डोकं फोडायचं. आता मडकं आहे त्याच्या ह्याच्यावर आणि त्याला मारायचं आहे. दगड मारणार एवढ्यात त्या इथली जी मुलगी असायची किंवा हे असायचा तो व्हॉलंटियर असायचा, तो यायचा, थांबा, दगड मारायच्या आधी तुम्ही विचार करा. तुम्ही जर जलपिपासू नसाल, कोणाला दगड मारायचा अधिकार आहे? जलपिपासू नसेल त्याला, बरं का. तर मग असं करा, तुम्हाला खरा जलपिपासू पाहायचा आहे का? खरा जलपिपासू पाहायचा आहे का? जरा थोडंसं पुढे या. इथे आरसा आहे, समोर आरसा आहे. त्या आरशामध्ये तुम्हाला जलपिपासू दिसेल. खरा जलपिपासू तुम्हाला इथं दिसेल. आणि मग तो कसा, त्याचं एक्सप्लेनेशन अख्ख्या प्रदर्शनामध्ये आमच्या या जलविज्ञान जत्रेमध्ये ते असायचं. आणि मग त्या माणसाची, हा जो समोर उभा आहे आरशात बघत असलेला, त्याचे खिशामध्ये ते दगड पुन्हा खिशात पडायचे. मग शेवटी त्याची पुढे 25 स्टॉल्स होते आणि मग त्याच्यामध्ये जलसाक्षरता होती. मग प्रत्येकजण पाणी किती पितो असं इथलं बघितलं जायचं. ऊस बागायतदार पाणी पितो का? ऊस बागायतदार ऊस तयार करतो आणि ऊस काय तो खात चावत बसतो का? तर ऊस तो साखर कारखान्याला पाठवतो. साखर खाणारा माणूस आहे किंवा तो खरं ते पाणी पित असतो. म्हणजे साखरेला पाणी लागतं, बरोबर आहे. एक किलो साखरेला 4000 लिटर पाणी लागलेलं असतं. मग प्रत्येक वस्तूला किती पाणी लागलं, त्याला व्हर्च्युअल कंटेंट ऑफ वॉटर, तर इथे ते व्हॉलंटियर्स आहेत ते एक्सप्लेन करायला लागतात. आणि मग तुम्ही किती पाणी पिता त्याचं हे सुरू होतं. म्हणजे काय होतं की तुम्ही ज्या वस्तू विकत घेता तुमच्या उत्पन्नातून, त्याच्यावर पाणी, तुमचा वॉटर फूटप्रिंट, म्हणजे तुम्ही पाणी किती पिता हे अवलंबून असतं. तर ते समजावून सांगण्यासाठी हा सगळा पुढा खटाटोप असतो. मग सगळ्या गरजा, हवा, पाणी, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, मनोरंजन, दळणवळण, असे सगळे स्टॉल्स आहेत. आणि ह्याला पाणी किती लागतं, त्याला वस्तू किती लागतात, त्याच्या सेवा किती लागतात, त्याला एनर्जी किती लागते. मग असं लक्षात येतं की अरे, आपण तर या ऊस बागायतदारांच्या 20 पट 25 पट पाणी पित असतो. मग त्या माणसाला शेवटी कळतं की आपण पाणी जास्त पितो. मग शेवटी काय हे होतं, शेवटचा स्टॉल असतो, आता दगड स्वतःच्या डोक्यात मारून घ्या. असा तो स्टॉल आहे, बरं का. हा म्हणजे कुठलंही कम्युनिकेशन चालू करत असताना पहिल्यांदा एक काहीतरी ड्रामा उभा करायचा असतो. आणि तो ड्रामा विज्ञानाच्या आम्ही सगळीकडे, बरं का, आम्ही असेच सगळे चार्ली चॅपलिन पद्धतीने आणि महात्मा गांधींच्या पद्धतीने आम्ही समजून सांगतो. आणि तो सेल्फ स्टडी मोडमध्ये जातो. आता पुढे जे विज्ञान जत्रा होणार आहे त्याच्यात तर कार्ड देणार होतो, मॅग्नेटिक कार्ड. ते स्वाईप करायचं, कार्बन फूटप्रिंट तुम्हाला प्रत्येक स्टॉलला तुमचा कार्बन फूटप्रिंट तुम्हाला कम्प्युटरवर मिळणार आहे. आणि मग तुम्हाला किती तुम्ही इथे पर्यावरणाची हानी केलेली आहे, पाण्याची किती हानी केलेली आहे ते तुम्हाला दिसून येईल. आणि जलपिपासू कोण हे तुमच्या आपोआप लक्षात येईल. असं लक्षात येईल की बँक ऑफिसर एखादी किंवा बँक क्लर्कची जी फॅमिली आहे त्याचा वॉटर फूटप्रिंट जवळजवळ 150 पटींनी जास्त असतो ऊस बागायतदाराच्या. हां हा एक जुगाड आहे.
म्हणजे मगाशीच आपण स्क्रॅप बँक पाहिली, आपलं वर्कशॉप पाहिलं. हां, आम्ही काय केलेलं आहे की हे त्या वर्कशॉप ह्यानी याचा एक जुगाड तयार केला आहे. आपलं मळणी यंत्र असतं, तर मळणी यंत्र ते सेल्फ प्रोपेल्ड मळणी यंत्र आहे. म्हणजे ते इंजिन जे आहे त्याच इंजिनला आम्ही चॅसी जोडून बरं का याची ट्रकच केली. म्हणजे वाहनच आहे हे, ॲक्च्युली कार आहे. ॲक्च्युली कार आहे. म्हणजे डिझेलवर चालणारी, ते डिझेल इंजिन आहे. त्या डिझेल इंजिनवर हे सगळं चालतं खरं ॲक्च्युली. आणि जाऊन तिथं उभं करायचं, हे इंजिन चालू करायचं. ज्या वेळेला हे घेऊन ते शेतामधनं घेऊन जायचं त्यावेळेला ते इंजिन या कामासाठी वापरायचं. असा हा जुगाड आहे बरं का. हां, काय टाकायचं कुठलं तिथून धान्य मळणी यंत्र करण्यासाठी, कणसं वगैरे करून हे करून त्याच्यातलं ज्वारी बिरी काढण्यासाठी जे इंजिन आहे त्या इंजिनाचाच अनेक प्रकारे उपयोग केलेला आहे. त्याचं हे झालं ना, हे जुनी जीप घेतली आणि जुनी आपला टेम्पो घेऊन त्याचं सगळं हे मेकॅनिझम हे केलं, त्याचं इंजिन काढलं आणि तिथे हे इंजिन बसवलं. एवढंच. हां, बाकी काय नाही. चला आता गोठा. आता सगळेजण हा आमची काय ही फॅक्टरी आहे, ट्रॅक्टर. हां, ट्रॅक्टरची फॅक्टरी आहे. म्हणजे इथे सगळी जनावरं बांधलेली असतात. आता आत एक कालवड आहे छोटी. हां, ती आपली चाहूल पाय ऐकून ती ओरडायला लागलेली होती, आमरायला लागली होती. हां, गुरं आत्ता चरायला गेलेली आहेत, आपल्याला दिसतील चरायला गेल्यानंतर. तिथून गेलो आपण चालत गेलो की दिसायला लागतील. आपण आता तिकडेच जाऊयात. विज्ञान जत्रा ह्याच्यावरून साईटवरून आपण मोठ्या डोमकडे जाऊ. तिथे आपण हे करू. तसंच हा एक जुगाड आहे. इंजिन आणि बैल असं वापरून त्याला बैझेल असं नाव दिलेलं आहे. बैझेल पॉवर टिलर. काय उपयोग आहे त्याचा? सगळी यंत्र म्हणजे ट्रॅक्टरची सगळी कामं करतात. छोटा ट्रॅक्टर. आणि छोटा ट्रॅक्टर आता तो आता जपानचा ट्रॅक्टर आहे, तो जवळजवळ 6 लाख रुपयाचा आहे. तेच काम इथं 50,000 होतं बरं का. तेच काम, फक्त बैल पाहिजेत मात्र. आणि बैल म्हणजे आम्ही जर म्हटलं ना, इथं आता ही एनर्जी बँकच आहे ना. हा जो गोठा आहे इथे ट्रॅक्टर्स तयार होतात, म्हणजे बैल तयार होतात. बैल तयार होतात म्हणजे तर ट्रॅक्टर्सच. म्हणजे ह्याच्या पुढे ज्या वेळेला तुमचे सगळे डिझेल आणि हे मिळणार नाही त्यावेळेला तुम्हाला हेच मिळणार ना. हे बघा आता हे सुद्धा बांधकामं चालूच आहेत. म्हणजे आता हे स्टॉल्स आहेत ना. आता विज्ञान जत्रेसाठी जे स्टॉल करावे लागणार आहेत ते सगळे स्टॉल आहेत. हे मी काही करत नाही, मी त्यांना असं सांगतो की ही फ्रेम आहे, हे पडलेलं मटेरियल आहे, हे रिपेअर करा, तुमचं तुम्ही राहा. आता हे इनोव्हेटिव्ह स्कूलचं इथे ग्रीन मीडिया सेंटर होतं आहे, आपलं ग्रीन ॲक्टिव्हिटी सेंटर होतं आहे. आणि इथे हा जो मोठा डोम होणार आहे हा फोटोट्रॉन डोम 10,000 चौरस फुटाचा. म्हणजे पूर्वी बघितलं ते छोटं मॉडेल. हां, 5,000. आणि आता त्याचं हे मोठं, पण हे सगळं लाकडाचं आहे. अच्छा, हा सगळा डोम होणार आहे, हा लाकडाचा डोम तयार होणार आहे. प्रतिकृती होती. हां, ती प्रतिकृती होती. आणि हा सेंटरला 60 फूट उंच आहे बरं का. त्याच्यामध्ये असे म्हणजे 4 मजली घर होणार आहे मध्ये सेंटरला बरं का. तर हा जो डोम आहे याचा उद्देश असा होता की चक्रीवादळामध्ये आपल्या जे सगळे डोम्स पडले, हे बागा पडल्या, घरं पडली कोकणामधल्या, तर तिथे असे डोम्स आता करायला हवेत. आणि सगळी बाग जी आहे ती बाग त्या डोमच्या मध्ये पाहिजे. म्हणजे त्याच्यावर काहीही वारा वादळ येणार नाही. वारा आला तर तो एरोडायनेमिक शेप असल्यामुळे वरूनच्या वरून निघून जाईल आणि कितीही वादळ झालं तरी देखील ते टिकेल. आणि आता हे जर आपण पाहिलं तर सगळं लाकडाचंच आहे.
सगळे त्याचे मेंबर्स आहेत ना हे लाकडाचे, ट्रँगल्स लाकडाचे आहेत, मध्ये बांबू. आणि आता ह्याच्यावर आम्ही काय करणार, कापड लावणार. कशाचं? शेडनेट. शेडनेट हाऊस होईल, मोठं शेडनेट हाऊस होईल. आणि कडेनी फक्त स्कर्टिंग, 6 फुटाचं एक स्कर्टिंग आणि एक कंपाऊंड, असं तेवढं होईल. याच्या पलीकडे काही होणार नाही. तर आणि मध्ये जे आहे, मध्ये सेंटरला आहे ते मात्र घर तयार होईल. ही आमची ॲनिमल बँक, ट्रॅक्टर फॅक्टरी आणि ट्रॅक्टर्स ट्रेनिंग स्कूल, हे सगळं स्कूल आहे. आणि हे आमचं सर्वात मौल्यवान अशी बँक आहे. आता इतकी खिलार जनावरं कोणाकडेही इथे शिल्लक नाहीत. आम्ही मुद्दामून ही खिलार जनावरं, खिलार जातीची अशी ही तयार केलेली आहेत. एकेका कालवडीची अक्षरशः हजारो रुपये, काहीतरी लाखांची किमती आहेत यांच्या कालवडींच्या. तर हे सगळं माझ्याकडे फक्त पहिल्यांदा एकच गाय होती. हळूहळू वाढत ते वाढलं आणि त्यातली आता निम्मी आम्ही आमच्या कोल्हापूरच्या सेंटरला पाठवलेली आहेत आणि निम्मी आता इथे शिल्लक आहेत. तर ही एवढी तर त्यांच्याशी तुम्ही बोलू शकता. सगळे गरीबच आहेत. अगदी त्यांच्याशी तुम्हाला बोलता येतं का बघा. हे 72 तासामध्ये बांधता येतं. ओके. नवरा बायको आणि 2 मुलं यांना किट दिला की आपलं घर आपण बांधतो. एकही माणूस बाहेरचा घ्यावा लागत नाही बरं का. शिवून काढतात, सारवू शकतात आणि ते घर 30-40 वर्ष तर त्याला काही होणार नाही. असे तुम्ही एकत्र केल्या अशा आणि असे कॉरिडॉर्स केले तर काय नाही, किलवर करू शकता, त्याचं हे करू शकता. 2 बेडरूम्स 4 बेडरूम्स सहज उभं करू शकता. आणि ह्या सर मला मग आता एक विचारायचं आहे की एरोडायनामिक शेप जो डोम शेप आहे तर तो एवढा पॉवरफुल आणि एवढा टिकाऊ असताना असे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन का होतात? कारण तो कन्स्ट्रक्ट त्यांना अनेक मजली बांधायचे असतात, हे करायचे असतात म्हणून. आणि हे कसं आहे माहिती का की घरं बांधायसाठी आता वादळं बिदळं वाढीला लागली, भूकंप वगैरे वाढी तर मुकाटपणे हे असं होणार, अशी घरं होणार. आणि ह्याची कॉस्ट असते, ह्याची घन फुटाला कॉस्ट असते ना 1/3 असते. आपण कम्पॅरिझन केली, कसलंही मटेरियल जर सेम वापरलं तरी देखील 1/3 कॉस्ट होते. म्हणजे पर क्युबिक फूट किंवा क्युबिक फूट म्हणलं किंवा क्युबिक मीटर असं जर काढलं. आता तो जो डोम होणार आहे, तो मोठा डोम होणार आहे ना, तो 2.5 लाख घन फूट होणार आहे. हे घर जे आहे हे स्क्रॅपमधनंच हे केलेलं आहे. आणि म्हणजे हे घर जमिनीतून उगवलेलं घर आहे की आम्ही सगळं चर खणला, त्याच्यामध्ये बिया जो हे केल्या, ती झाडं वाढायला लागली, जशी वाढली तशी वर बांधलेली आहेत. त्याला शेप आणण्यासाठी लोखंडी फ्रेम होती आणि त्याच्यावर तोच झाला डोम, तो सारवून घेतला आणि थॅच केलं. तर हे सगळं मिळून एकूण आमचं 4000 चौरस फुटाचं घर आहे आत्ता बरं का. सेंट्रल हॉल आहे त्याच्यामध्ये. पण हे आमचं वर्कशॉप आहे इथे. हे सगळं नेहमी ह्याचं वर्कशॉप आहे. आता सध्या एक सगळी खतं भरलेली आहेत, सामान भरलेलं आहे, सगळं टाकलेलं आहे. ते सगळी अनेक प्रकारची यंत्र इथे आहेत, अवजार आहेत. आता मी सांगत होतो की कुठलंही सुसंस्कृत घर पाहिजे त्याच्यामध्ये जशी पुस्तकाचं कपाट पाहिजे किंवा हे पाहिजे, शेल्फ पाहिजे,
जसं कम्प्युटर्स पाहिजेत तसं कुठल्याही सुसंस्कृत घरामध्ये हँड टूल्स पाहिजे आहेत. स्वयंपाकघरात इतकीच हँड टूल्सची गरज आहे. अनेक प्रकारची टूल्स प्रत्येक घराला लागतात. तसं आम्ही काय करणार आहोत की आमच्या जे आता 30 हे येणार आहेत ना लोक, त्यांनासुद्धा किट्स करून देणार आहोत, हत्यारांचे किट्स. म्हणजे त्यांना बागकामाची हत्यारं आणि सगळी दुरुस्तीला लागणारी हत्यारं. मग डू इट युअर सेल्फ नावाचं DIY आमची जी मूवमेंट आहे त्याच्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. जे DIY करता येणार नाही ते आम्ही करणार नाही. जर आम्ही म्हणलं की ते तुम्हाला कॉन्क्रीटचं घर बांधता येतं का, नाही येत ना, करायचं नाही. त्यामुळे म्हणजे आम्ही असं आमचा आग्रह असेल. परंतु आता काय काय होतं ते बघूयात त्या ह्याच्यामध्ये. पण DIY ह्याच्याबद्दल आमचा आग्रह आहे. कारण माणसांना श्रमप्रतिष्ठा कळतच नाही. ते काय सांगतात, आमचं घर आम्ही बांधलं. तुम्ही कुठं बांधलं? ताजमहाल ह्यानी बांधला का? शहाजहाननी बांधला का? तर तसं नका करू, ती चेष्टा होईल. तसं नका करू. तुम्ही घर बांधा म्हणजे तुम्हाला त्या घराबद्दल प्रेम वाटेल. जसं आम्ही हे आमचं घर आम्ही बांधलेलं आहे. तर इथे तुम्ही आत यामुळे तुम्हाला लक्षात येईल अगदी मिनिमम मटेरियल वापरलेलं आहे. इथे याच्यावर निरनिराळी पोस्टर्स आहेत. हा मनसूर खानचं जे पुस्तक आहे ना, द थर्ड कर्व, हे तुम्ही सगळ्यांनी पाठांतर केलं पाहिजे असं हे आहे. आणि हे थर्ड कर्व आहे. म्हणजे आता जी आपली सगळी रिसोर्सेस आहेत ही अशी टेपर डाऊन होत आहेत आणि त्याची बेल कर्व केव्हाच आपण पीकला आलेलो आहोत. आता ह्याच्या पुढे सगळे रिसोर्सेस रिॲलिटीमध्ये कमी होत जाणार आहेत. मात्र आपल्या कॉन्सेप्ट्स आणि ॲस्पिरेशन्स आहेत त्या एक्सपोनेन्शियल आहेत. त्याच्यामुळे याचा आणि ह्याचा आता केव्हाच संबंधच तुटलेला आहे. आता हे सगळं कोलॅप्स होणार नक्की. कितीही तुमची इच्छा असो नसो, त्याला काही हे अर्थ नाही. हे सायन्स सांगतं. तुम्ही काय वाटेल ते केलं, कसे उलटे उभे राहिलात आणि कितीही प्रामाणिक असाल आणि कितीही काहीही केलं तरी देखील हे शक्य नाही. त्यांनी मृत्यू घंटा तिसरी घंटा वाजवलेली आहे. या आत या. हे ना, हो, मला अवॉर्ड ह्याच्यामध्ये गोव्यातल्या ह्याच्यामध्ये मिळालं. हे सन्मानपत्र ह्याचं हे मारुती तंपले पुरस्कार. डायरेक्ट हे डोंबल, याला डोंबल म्हणतात. आणि घराची उंची इतकी पाहिजे म्हणजे गरम हवा सगळी वर जात. कळलं का? हे डोंबल टेक्नॉलॉजीचं साधं उदाहरण आहे. एअर कंडिशनिंग करायचं असेल, आमच्याकडे उन्हाळा जेव्हा असतो आणि कोरडी हवा असते त्यावेळेला इव्हॅपोरेटिव्ह कूलिंग करायचं पाण्याचं. ह्याच्यावर पाणी मारायचं. वाळ्याचा पडदा आहे आणि वाळ्याचे पडदे सगळे एकत्र जोडून हा पडदा तयार केलेला आहे. हे लाकडाची फ्रेम केलेली आहे आणि ती झोक्यासारखी हे केलेली आहे. आता खाली आपण जरी झोपाळा जरी बांधला ह्याला आणि झोका घेतला तरी देखील आपल्याला वारा चांगला येतो. मागे काय व्हायचं, लोक झोपाळ्यामध्ये बसून इकडे वाऱ्यामधनं हालायचे आणि तसा ते हे होता, वारा घेण्याची पद्धत होती. किंवा हाताने पंखे चालवायचे किंवा
राजे महाराजे अशा प्रकारचे पंखे वापरायचे. मग त्यांच्याकडची माणसं तिकडे कोणीतरी बाहेर वरांड्यामध्ये बसून त्याला फॅन कूलर अशी पोस्ट होती मागे, निरनिराळ्या कलेक्टर कचेऱ्यांमध्ये आणि ह्याच्यामध्ये ही होती. तर हे अगदी साधा खरं पंखा आहे आणि ह्याला एनर्जी अतिशय कमी लागते. शाळा कॉलेजेसमध्ये पाळीपाळीनी जर असं केलं तरी पंखे बसवायची गरज नाही. आपण आता पंखे जर पाहिले ना तर इतक्या चुकीच्या पद्धतीने हे केलेले असतात. आता हे जे पंखे असतात ना त्या छतापासून किती उंचीवर पाहिजेत माहिती आहे का तुम्हाला? त्याचा जो डायमीटर असतो ना पंख्याचा स्वाथ त्याच्या दीडपट ते दांडकं पाहिजे, म्हणजे छतापासून ह्याच्यापर्यंत. नाहीतर काय होतं की तो पंखा जो असतो तो व्हॅक्यूममध्ये फिरतो, खाली वारा येतच नाही. तुम्ही अनेक ठिकाणी वारे हे पाहाल पंखे जोरात फिरत असतात, खाली वारा अजिबात नसतो. हा तुम्हाला कुठल्याही पंख्यामध्ये जवळजवळ आपण 90% जरी पंखे म्हटले ना तरी चुकीच्या पद्धतीने बसवलेले असतात. आणि त्या मानाने हा पंखा हा अतिशय सुंदर पंखा आहे. आणि ह्याच्यावर पाणी मारलं इथं आता केव्हा पुष्कळदा माणसं सभा झालेल्या आहेत, आम्ही ते स्क्रीनवर दाखवत असतो, आमचे कॉन्फरन्सेस चालू असतात. तर त्यावेळेलासुद्धा इथे सगळे बसलेले लोक आहेत त्यांना हे उपयोगी पडतं. म्हणजे आमचे राज्यपाल आले ते त्यांनासुद्धा हाच पंखा होता. त्यामुळं आणि हे आनंदाने करतात. लहान मुलांच्या आवाक्यातलं आहे. म्हणजे 30-40 लोकांना चांगला वारा देणं हे सहज रीतीने शक्य आहे. आणि किती कमी शक्तीमध्ये वीज तयार करायची आणि विजेने पंखा तयार करायचा, पंखा फिरवायचा, याच्यासारखा काय कुळचटपणा नाही खरं तर. बैल शक्तीवर वीज निर्मिती हा प्रकल्प आहे. तुम्ही तो पाहिला असेल. बैल असे गोलाकार फिरवून वीज तयार केली. तर ते पाहत असताना आमच्यातल्या एका पृथ्वीराज नावाच्या विद्यार्थ्याला अशी कल्पना सुचली. तो मला म्हणाला की सर आपण लहान प्राणी घेऊन शेळी, बोकड किंवा कुत्रा असे प्राणी घेऊन आपण हे करू शकतो का? आपल्याला ते करता येईल का? ती मुलांची कल्पना आम्ही स्वीकारली. गेले वर्षभर आम्ही त्याच्यावर काम केलं आणि तो प्रकल्प आम्ही प्रत्यक्षात आणला. हे गोलाकार फिरल्यानंतर याची एक फेरी पूर्ण झाल्यानंतर याच्या जवळपास 144 फेऱ्या पूर्ण होत आहेत.